मित्रांनो, तुमचे स्वागत आहे मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण सिग्नल ट्रान्सडक्शनमधला इंट्रासेल्युलर सिग्नलिंग मॉलिक्यूल जो काही टॉपिक आहे तो डिस्कस करणार आहोत. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक्स्ट्रासेल्युलर सिग्नलिंग मॉलिक्यूल तसेच रिसेप्टर प्रोटीन आणि सिग्नल ट्रान्सडक्शन म्हणजे काय असतं ते डिटेल स्टडी केलेलं आहे. जर तुम्हाला ते व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. या व्हिडिओमध्ये आपण सिग्नल ट्रान्सडक्शनमधला इंट्रासेल्युलर सिग्नलिंग मॉलिक्यूल जो काही पॉईंट आहे तो डिस्कस करणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम आपण त्याचं इंट्रोडक्शन पाहूया. इंट्रासेल्युलर सिग्नलिंग प्रोटीन दॅट आर अ प्रोटीन दॅट ट्रान्समिट सिग्नल फ्रॉम द सेल सरफेस टू द सेल इंटेरियर. म्हणजे जे इंट्रासेल्युलर सिग्नलिंग प्रोटीन असतात ते काय करतात, जे काही प्रोटीन असतात ते ट्रान्समिट करतात सिग्नल ट्रान्समिटिंगचं मेनली जे काही इंट्रासेल्युलर सिग्नलिंग प्रोटीनचं काम असतं ते कुठून जे काही सिग्नल असतं ते ट्रान्समिट करतात. म्हणजे जे सेल सरफेसवरचे जे काही सिग्नल आलेले असतील ते सेल इंटेरियर म्हणजे सेलच्या आउटर पार्टमध्ये म्हणजे इनर पार्टमध्ये पोचवण्याचं जे काही काम करतात, जे त्याला इंट्रासेल्युलर सिग्नलिंग प्रोटीन म्हणतात किंवा मॉलिक्यूल म्हणतात. दे आर इन्व्हॉल्व इन द वाईड व्हरायटी ऑफ अ सेल्युलर प्रोसेस इन्क्लुडिंग सेल ग्रोथ, डिफरेन्शिएशन आणि डेथ. तर मेनली याच्यामध्ये काही सेल्युलर प्रोसेस इन्व्हॉल्व असतात. त्याच्यामध्ये मेनली सेल ग्रोथ असते, डिफरेन्शिएशन असते किंवा डेथ प्रोसेस ह्या जे काही असतात सेल्युलर प्रोसेस त्याच्यामध्ये मेनली इंट्रासेल्युलर सिग्नलिंग प्रोटीन किंवा मॉलिक्यूल हे मेनली यूज केले जातात. तर मेनली यांचं फंक्शन काय असतं, जे काही इंट्रासेल्युलर सिग्नलिंग प्रोटीन असतात ते काय करतात, सेल सरफेसला आलेलं जे काही सिग्नल असतं ते सेलच्या इंटेरियरपर्यंत घेऊन जाण्याचं ट्रान्समिट करण्याचं काम मेनली इंट्रासेल्युलर सिग्नलिंग प्रोटीन करतात. तर हे झालं त्याचं इंट्रोडक्शन. तर मेनली काही सिग्नलिंग प्रोटीन हे आपण ते डिस्कस करूयात या व्हिडिओमध्ये. तर पहिलं आहे प्रोटीन कायनेज. प्रोटीन कायनेज आर एन्झाईम दॅट फॉस्फोरिलेट अदर प्रोटीन. तर मेनली प्रोटीन कायनेज हे काय करतं, हा जो काही एन्झाईम आहे तो अदर प्रोटीनला फॉस्फोरिलेट करण्याचं काम किंवा त्याच्यामध्ये फॉस्फेट ग्रुप ॲड करण्याचं काम मेनली प्रोटीन कायनेज हे करतं. फॉस्फोरिलेशन इज अ केमिकल मॉडिफिकेशन दॅट कॅन चेंज द ॲक्टिव्हिटी ऑफ अ प्रोटीन. तर मेनली फॉस्फोरिलेशन ही प्रोसेस आहे तिला केमिकल मॉडिफिकेशन प्रोसेस आपण म्हणतो. जी काही केमिकल मॉडिफिकेशन प्रोसेस असते त्याच्यामुळे जे काही प्रोटीनची ॲक्टिव्हिटी असते पूर्णपणे चेंज होते. प्रोटीन कायनेज आर इन्व्हॉल्ड इन द वाईड व्हरायटी ऑफ अ सिग्नलिंग पाथवे. तर मेनली प्रोटीन कायनेज हे बऱ्याचशा सिग्नलिंग पाथवेमध्ये यूज केले जातात. तर दुसरं आहे फॉस्फोलायपेज. तर फॉस्फोलायपेज आर एन्झाईम दॅट क्लीव द फॉस्फोलिपिड. तर मेनली फॉस्फोलायपेज काय करतात, जे काही फॉस्फोलिपिड जे काही फॉस्फोलायपेज एन्झाईम असतात ते फॉस्फोलिपिडला क्लीव करतात. म्हणजे त्याला ब्रेकडाऊन करण्याचं म्हणजे त्यातलं जो काही बॉन्ड वगैरे असतो ते तोडण्याचं काम मेनली फॉस्फोलायपेज एन्झाईम करतात. द फॉस्फोलिपिड आर अ टाईप ऑफ अ लिपिड दॅट इज फाउंड इन द सेल मेम्ब्रेन. हे जे काही फॉस्फोलिपिड असतात ते लिपिडने बनलेले असतात आणि ते सेल मेम्ब्रेनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. वेन द लायपेज क्लीव द फॉस्फोलिपिड दे प्रोड्यूस द सेकंड मॅसेंजर विच आर अ स्मॉल मॉलिक्यूल दॅट कॅन डिफ्यूज थ्रू अ सेल अँड ॲक्टिवेट अदर सिग्नलिंग प्रोटीन. तर मेनली लायपेज एन्झाईम ज्या वेळेस फॉस्फोलिपिडला क्लीव करतं त्यानंतर तिथे एक सेकंड मॅसेंजर प्रोड्यूस होतो आणि त्याच्यानंतर तिथे एक स्मॉल मॉलिक्यूल हा डिफ्यूज होतो थ्रू द सेल अँड ॲक्टिवेट द अदर सिग्नलिंग प्रोटीन. आणि त्याच्यामधून जे काही सेलमधून जो काही स्मॉल मॉलिक्यूल असेल किंवा सेकंड मॅसेंजर असेल तो तिथून डिफ्यूज होतो, सेलमध्ये जातो आणि सेलमध्ये गेल्यानंतर जे काही सिग्नलिंग प्रोटीन असेल किंवा सिग्नलिंग पाथवे असेल त्याला ॲक्टिवेट करण्याचं काम करतो. तर जीन प्रोटीन आर प्रोटीन दॅट आर ॲक्टिवेटेड बाय गॉनासाइन ट्रायफॉस्फेट. जे काही GTP जे आहे त्याच्यामुळे जे काही जीन प्रोटीन आहे ते ॲक्टिवेट मेनली होत असतात. तर वेन अ जीन प्रोटीन इज ॲक्टिवेटेड इट कॅन ॲक्टिवेट अदर सिग्नलिंग प्रोटीन. तर मेनली जे काही जीन प्रोटीन असतात ते इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असतात. ज्यावेळेस गॉनासाइन ट्रायफॉस्फेट त्याच्यावर ॲक्ट होतो त्याच्यानंतर मग ते जीन प्रोटीन ॲक्टिवेट होतात आणि हे जी काही जीन प्रोटीन ॲक्टिवेट झालेले असतात ते अदर जे काही सिग्नलिंग प्रोटीन्स वगैरे असतात किंवा मॉलिक्यूल असतात त्याला ॲक्टिवेट करण्याचं काम मेनली करत असतात. तर चौथा आहे ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर. जे काही चौथं आहे ते आहे ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर. ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर आर प्रोटीन दॅट आर बाइंड टू द DNA अँड रेग्युलेट द जीन एक्सप्रेशन. तर मेनली ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर काय करतात, प्रोटीनसोबत बाइंड झाल्यानंतर DNA सोबत बाइंड होतात आणि जीन एक्सप्रेशन रेग्युलेट करण्याचं काम करतात. ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर आर ॲक्टिवेटेड बाय सिग्नलिंग प्रोटीन अँड देन कॅन ॲक्टिवेट अँड इनिवेट द एक्सप्रेशन ऑफ अ जीन. तर मेनली हे जे काही
ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर असतात ते काही सिग्नलिंग प्रोटीनद्वारे ॲक्टिवेट केले जातात. ॲक्टिवेट झाल्यानंतर त्याचं फंक्शन काय करतात ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर, ते काय करतात इनिबिट किंवा ॲक्टिवेट करण्याचं काम करतात एक्सप्रेशन ऑफ जीन. म्हणजे जीनचं काही एक्सप्रेशन होत असेल त्याला त्याचं इनिबिशन करण्यासाठी, म्हणजे त्याचं जी काही प्रोसेस असेल ते थांबवण्यासाठी किंवा त्याची प्रोसेस ही चालू ठेवण्यासाठी, म्हणजे ॲक्टिवेट करण्यासाठी मेनली जे काही सिग्नलिंग प्रोटीन आहे ते मेनली काम करतात. ते सिग्नलिंग प्रोटीन काय करतात ट्रान्सक्रिप्शन फॅक्टरला ॲक्टिवेट करतात आणि ॲक्टिवेट केल्यानंतर जे काही ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर त्याचं रोल प्ले करतात, म्हणजे ॲक्टिवेट करायचं किंवा इनिबिट करायचं एक्सप्रेशन ऑफ जीनला. तर हे झालं ट्रान्सक्रिप्शन फॅक्टरबद्दल. आता आपण त्याचे काही एक्झाम्पल बघूया, 2 एक्झाम्पल त्याचे आपण इंट्रासेल्युलर सिग्नलिंग प्रोटीनचे किंवा मॉलिक्यूलचे एक्झाम्पल पाहूयात. तर पहिलं आहे वेन अ सेल रिसीव्ह अ सिग्नल फ्रॉम अ हॉर्मोन द सिग्नल मॉलिक्यूल बाइंड टू द रिसेप्टर प्रोटीन ऑन द सेल सरफेस. तर मेनली जे काय हॉर्मोनद्वारे जे काय सेल असते सेलमध्ये जो काही सिग्नल हा रिसीव्ह होतो, तर मग काय करतात जे सिग्नल मॉलिक्यूलला रिसेप्टर प्रोटीन हे त्याच्यास बाइंड होतात ऑन द सरफेस, म्हणजे सिग्नल मॉलिक्यूलच्या सरफेसवरती ते जाऊन बाइंड होतात आणि ते ॲक्टिवेट द रिसेप्टर प्रोटीन. आणि नंतर सिग्नल मॉलिक्यूल रिसेप्टर प्रोटीनला बाइंड झाल्यानंतर रिसेप्टर प्रोटीन हे ऑलरेडी सेलवरती प्रेझेंट असतात. तर मग सिग्नल प्रोटीन तिथं येतात आणि रिसेप्टर प्रोटीनला बाइंड होतात आणि जे की सेल सरफेसला ऑलरेडी असतात. तर मग त्यांना बाइंड झाल्यानंतर तिथे जाऊन रिसेप्टर प्रोटीन हे ॲक्टिवेट होतात आणि ॲक्टिवेट झाल्यानंतर देन ॲक्टिवेट द जीन प्रोटीन, आणि नंतर मग रिसेप्टर प्रोटीन हे जीन प्रोटीनला ॲक्टिवेट करतात आणि जीन प्रोटीन ॲक्टिवेट द सेकंड मॅसेंजर विच कॅन ॲक्टिवेट द प्रोटीन कायनेस. आणि नंतर मग पुढे जाऊन जो ॲक्टिवेट झालेला जीन प्रोटीन असतो तो सेकंड मॅसेंजर ॲक्टिवेट करतो आणि ॲक्टिवेट केल्यानंतर प्रोटीन कायनेसला सुद्धा त्याच्या बरोबरीने ॲक्टिवेट करण्याचं काम करतो. आणि प्रोटीन कायनेस काय करतो, जे काही अनादर प्रोटीन असतात त्याला फॉस्फोरिलेशन करण्याचं काम करतो आणि ते झाल्यानंतर ट्रान्सक्रिप्शन लास्टला जे काही ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर आहे त्यालासुद्धा ॲक्टिवेट करण्याचं काम प्रोटीन कायनेस करतो. आणि ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर आपल्याला माहितीच आहे की तो DNA बाइंड होतो. DNA बाइंड झाल्यानंतर एक्सप्रेशन ऑफ अ जीन अँड कंट्रोल सेल ग्रोथला ॲक्टिवेट करण्याचं किंवा इनिबिट करण्याचं काम करतो. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे वेन अ सेल इज अ डॅमेज इट रिलीज अ सिग्नल मॉलिक्यूल कॉल्ड ॲज अ सायटोकाईन. तर मेनली जे काही सेल वगैरे असतात ते काही डॅमेज होतात त्यावेळेस एक सिग्नलिंग मॉलिक्यूल ते पास केल्यानंतर किंवा रिलीज करतात, त्याला म्हटलं आता सायटोकाईन. आणि हे जे काही सायटोकाईन असतील दुसऱ्या सरफेस म्हणजे रिसेप्टर प्रोटीन म्हणजे दुसऱ्या सरफेसच्या सेलच्या रिसेप्टर प्रोटीनला बाइंड होतात दुसऱ्या, आणि नंतर ते बाइंड झाल्यानंतर तिथे रिसेप्टर प्रोटीन हे ॲक्टिवेट होतात. ॲक्टिवेट झाल्यानंतर परत तसंच इथे प्रोटीन कायनेस ॲक्टिवेट होतो. प्रोटीन कायनेस फॉस्फोरिलेट करतो. फॉस्फोरिलेट केल्यानंतर ट्रान्सक्रिप्शन फॅक्टरला ॲक्टिवेट करतो आणि ॲक्टिवेट झाल्यानंतर मग ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर हे DNA बाइंड होतात आणि त्याच्यानंतर एक्सप्रेशन ऑफ जीन हे पुढे प्रोसेस ही चालू होते. तर मेनली ह्या व्हिडिओमध्ये आपण जे काही इंट्रासेल्युलर सिग्नलिंग मॉलिक्यूल आहे ते कसं वर्क करतं आणि त्याचे एक्झाम्पल आपण पाहिले आणि कोणकोणते मेनली इंट्रासेल्युलर सिग्नलिंग प्रोटीन हे मेनली वापरले जातात किंवा उपयोगात येतात ते आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस केले. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.